शिरोळ तालुक्याच्या राजकारणात सध्या केवळ निवडणूक नाही तर सत्तेचा संघर्ष सुरू आहे। महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दिशा स्पष्ट करताच त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिरोळमध्ये महायुतीची हालचाल अचानक वेग घेताना दिसते। रविवारी रात्री जयसिंगपूरमध्ये घडलेली एक भेट ही केवळ औपचारिक नव्हती तर राजकीय गणित बदलणारी ठरू शकते अशीच परिस्थिती आहे। राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली चर्चा म्हणजे महाविकास आघाडीला दिलेला थेट राजकीय इशारा मानली जात आहे। या बैठकीत भाजप, शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि येड्रावकर गट सर्वजणच एकत्र होते। प्राथमिक टप्प्यात एक दिलाने लढा हा सूर स्पष्ट दिसून आला आहे। पक्षचिन्हाचा हट्ट बाजूला ठेवून स्थानिक राजकीय वास्तव पाहून निवडणूक लढवण्यावर भर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र इथेच खरी राजकीय कोंडी आहे। चिन्हावर लढायचं की एकत्रित महायुती म्हणून हा निर्णय अद्याप अंतिम नाही। पुढील 2 दिवस हे शिरोळच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत। या चर्चेदरम्यान आमदार येड्रावकर यांनी तालुक्यातील जमिनीवरची राजकीय स्थिती, गटगणित आणि स्थानिक समीकरणाची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिली। महायुती म्हणून मैदानात उतरण्याबाबत जवळपास एकमत झाले असले तरी अंतिम शिक्कामोर्तब वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच होणार असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले आहेत। दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाजूनेही हालचाली थांबलेल्या नाहीत। माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांनी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत समविचारी शक्तींना एकत्र येण्याचा इशारा आदेश दिलाय। आणि याच पार्श्वभूमीवर रविवारी महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेली सकारात्मक चर्चा ही थेट काउंटर मूव्ह म्हणून पाहिली जात आहे। या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर, भाजपचे नेते सावकार मादनाईक, मिलिंद भिडे, आदित्य पाटील येड्रावकर, मिलिंद साखरपे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यामुळे ही बैठक साधी चर्चा नव्हे तर सत्तेची रणनीती होती हे स्पष्ट आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने पूर्वीच दत्तवाड गटाची मागणी केली होती। आता त्यात येड्राव जिल्हा परिषद गटाची ही मागणी पुढे आली आहे। यामुळे महायुतीतील आतील तणाव उघड झाला असून या मुद्द्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली, मात्र अद्याप तोडगा नाही। शिरोळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींमध्ये पुढील चर्चा झाल्यानंतरच हा जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे। तोपर्यंत शिरोळच्या राजकारणात शांतता नसून केवळ प्रतीक्षा आहे। पुढील 48 तासात शिरोळ तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार की स्थानिक समीकरण पुन्हा नवं वळण घेणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचंच नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।